हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आजच्या व्हॉट्स इन माय लंच या आपल्या सेगमेंटमध्ये खास पाहुणे घेऊन मी आली आहे तुमच्या भेटीला, ज्यांना फार भूक लागली आहे आणि दे आर वेटिंग की आता लंच कधी सुरू होते. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? किती भूक लागली? खूप खूप भूक लागली. खूप खूप जास्त. कारण ही तर म्हणजे व्यवस्थित प्लॅन फॉलो करते. खाण्यापिण्याच्या वेळा असतात तिच्या, त्याच्यामुळे तिला तर आता खूपच. नाही मला वेळेत खायला आवडतं, लेट खायला आवडत नाही असं आहे. आणि अजिंक्य म्हणजे डेझर्ट इज इक्वल टू डेझर्ट असं आहे का तुझं समीकरण? त्यात इथे काहीतरी इंटरेस्टिंग मला दिसलं की डिझर्ट ऑफ शुगर फ्री डिझर्ट ऑफ द डे आणि काय पिस्ता पुडिंग देतात ते. सो मी हे फटाफट संपवून डिरेक्टली त्याच्यावर जम्प करणार आहे. लंच टाईम जो असतो ना तो आपण त्याला मी टाईम म्हणतो, आपला टाईम म्हणतो. सेटवर 14 तास रोज शूट असतं. लंच टाईम हा किती महत्त्वाचा असतो तुमच्या सगळ्यांसाठी. तुम्ही किती वाट बघत असता लंच टाईमची. बाय द वे बोलता बोलता तुम्ही खाऊ सुद्धा शकता. आय नो भूक लागली आहे. तुझ्यापासून सुरू करू. किती वाट बघत असतेस लंच टाईमची? नाही, इतकी अशी वाट नाही बघत. अगदी कधी कधी जेव्हा नाश्ता नसतो माझा तेव्हा मला खूप भूक लागलेली असते. पण मी साधारणपणे एक सध्या तरी 12च्या दरम्यान खाते आणि मी दुपारी लंच नाही करत. मग 12 ते मग डिरेक्टली संध्याकाळी नाश्त्याच्या वेळेला असतात असं. काय आहे लंचमध्ये तुझ्या? सो आज पनीर चिली आहे आणि हे अजिंक्यने काहीतरी वेज चीज पालक चीज कबाब मागवलं आहे सध्या मी. आणि एक ग्रीक सॅलड ऑर्डर केलं आहे आणि काहीतरी पनीर चीज भाजी. सो मोर फोकस ऑन व्हेज अँड व्हेज प्रोटीन हेल्दी. रोज काय असतं लंचमध्ये? सो मला जेव्हा भूक लागते तेव्हाच मी खाते आणि असलं तर मोस्टली मी सेटवर अवॉइड करते आणि मी घरी जाऊन खाते. सो ते ऑलमोस्ट माझं डिनर होतं किंवा मी हेवी ब्रेकफास्ट करून येते आणि मी सकाळीही तितकंच व्यवस्थित खाऊ शकते. पण मला घरचं लागतं. सेटवर जर मी काही आणलं तर मग सध्या कारण मी काहीतरी फॉलो करते सो जास्त फोकस प्रोटीन आणि फॅट आणि व्हेजीजवर असतं. सो मग कधीतरी मासे असतात किंवा कधीतरी पनीर सॉटे केलेलं असतं व्यवस्थित. म्हणजे चव घेऊन घरून करून आणते मी. किंवा भाज्या अशा सॉटेड केलेल्या असतात किंवा मग जान्हवीने काय भाजी आणलेली असते मटारची असते मला आवडते तर ती मी घेते किंवा कॅप्सिकम असं मिक्सचर असतं. दही असतं. पोळी आणि भात अवॉइड करते. अजिंक्यच्या लंचमध्ये काय असतं रोज? रोज जवळजवळ ठरलेलाच माझं म्हणजे ठरलेला डबा असतो टिफिन. माझ्या शेजारी एक फॅमिली राहायची याच्या आधी मी जिथे राहायचो. सो त्या मला बनवून देतात. सो एका अर्थी त्या माझ्या एक आईच आहेत असं मी म्हणेन ज्यांच्यामुळे मी हेल्दी राहून काम करू शकतो. सो मी भाकरी म्हणजे ठरलेली मल्टीग्रेन किंवा जी रेग्युलर ज्वारीची भाकरी. सो भाकरी भाजी कुठली पण कडधान्यांची असो. प्युअर व्हेजिटेरियन आहेत त्या नशिबाने. सो भाजी आणि डाळ जेणेकरून प्रोटीन पण मिळावं आणि फायबर्ससाठी काही ना काही कॅरेट्स वगैरे असं सॅलड टाईप्स त्या देतात. सो डाळ भाजी भाकरी आणि सॅलड याच्यावर मी 2 टाईम जगतो. तुम्ही फूडी आहात का सगळेजण? नाही, मी तितकी फुडी नाही आहे. म्हणजे असं नाही आहे आणि माझं खाण्याच्या बाबतीमध्ये नखरे नाही आहेत. मी व्हेज खाते. जे समोर येईल ते मी खाते. असं नाही आहे की मला हेच पाहिजे तेच पाहिजे जे आवडत नाही. ऑलमोस्ट सगळं आवडतं मला. नॉनव्हेज नाही फक्त खाते. काय असतं रोज लंचमध्ये काय असतं? मी सकाळी एकतर स्प्राउट्स भिजत घालते. डाएट करतेस का? हां, म्हणजे मी डाएट प्रॉपर प्लॅन आधी करत होते. पण आता तेवढा हेवी नाही ठेवला आहे मी. कारण का त्यामध्ये जेवण हा प्रकारच नव्हता. नो चपाती, नो भात, नथिंग. फक्त ते स्प्राउट्स, खोबरं, गूळ वगैरे एवढंच खायचं. सो आता मी एक टाईम व्यवस्थित जेवते दुपारी. चपाती 1 किंवा 2, थोडीशी भाजी, डाळ जास्त पिते आणि अगदीच थोडासा भात. आणि मी भाजी करून आणते. जसं मला सकाळी उठून वेळ मिळतो कधी कधी राहते. पण मग त्यात जास्त करून स्प्राउट्स कमी मसाले जास्त गूळ वगैरे टाकून केलेली असते. आणि असंच कधी कधी मखाणा वगैरे मी भाजून तुपात घेऊन जाते जरा हेल्दी मध्ये मध्ये स्नॅक्स. किंवा माझी आई कोणासोबत तरी लाडू वगैरे करून पाठवते. मग ते पूर्ण ड्रायफ्रूट्सचे लाडू असतात किंवा मेथीचे असतात किंवा शेंगदाण्याचे लाडू करून पाठवते. सो असं मध्ये मध्ये मी खात असते. पण बाहेरचं आणि पॅकेट फूड मला नाही आवडत खायला. आत्ता व्हेजिटेरियन झाली? हो. कारण कारण म्हणजे आधीही मी नॉनव्हेज खायचे खूप असा विषय नाही. मी फक्त ग्रेव्ही वगैरे खायचे आणि मासे खायचे. बिकॉज कोकणामध्ये मासे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यातही अगदी ठराविक प्रकार. पण एका पॉईंटनंतर माझं असं झालं की आपण एखाद्या जीवाला मारून का खातोय आणि त्याला मारून आपल्याला आनंद का मिळते. असं मी ते मला माहीत नाही खूप असं इन्स्टिंक्ट आलं आणि मग मी
इन्स्टावर पण काही पेजेसना फॉलो करते जे विगन वगैरे या पद्धतीचं सगळं सांगतात की किंवा पेटा जी संस्था आहे ती. सो मला माहीत नाही, मी हे सगळं बघून मला ना नाहीच झालं ते खाऊ, मग मी सोडूनच दिलं सगळं. किती अजब कहाणी. या मालिकेच्या सेटवर आता इतकी लोक आहेत, बेस्ट डब्बा कोणाचा असतो? म्हणजे अजिंक्यचा बाहेरून येतो सो बेस्ट असतो. मी या सेटवर फार कमी आणते कारण मी घरी जेवते. सो अजिंक्यचं मी ट्राय केलं आहे, जो येतो बाहेरून तो छान असतो. आमच्या सेटवरचं जेवण पण खूप छान असतं. आणि आहे ना, जान्हवी जी मटारची भाजी बनवते ती मला आवडते, फार प्रचंड आवडते. आणि ती टोमॅटोची चटणी बनवते ती पण छान असते. कधीतरीच आणते, बट दीप्तीताई जेव्हा जे काही बनवून जर आणेल, काहीतरी त्याच्यात पास्ता, त्याच्यात चीज, मग तो पास्ता मिलेटचा बनलेला आणि मग त्याच्यात काहीतरी नूडल्स मिलेट्सचे बनलेले, असे फुल रेसिपी तर कमालच सांगते. त्यात मग चीज क्यूब तरी असतील आणि तत्सम काही गोष्टी. आणि दर्शना कसं झालं आहे माहिती आहे ना, की आता वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहोत आणि लग्न झालं, प्रेग्नेन्सी झाली, हेल्थचे अप्स अँड डाऊन झाले. सो काही करून आमची बॉडी ही आमची ॲसेट आहे. सो आम्हाला काळजी घेणं भाग आहे. म्हणजे मी माझ्या मैत्रिणींना किंवा बहिणींना कधी कधी सांगते की मी एक आर्टिस्ट आहे, हे विसरू नका. काय तुझं डाएट चालू आहे? डाएट नाही, हेल्दी लाईफस्टाईल जगणं. सो आधी झालं ते सगळं सॉटे व्हेजिटेबल्स आणि फक्त उकडलेले मूग आणि हे सगळं खाऊन झालं. पण ती तुम्ही लाईफस्टाईल नाही बनवू शकत. तर मी काय केलं, मी घरापासूनच चालू केलं. एक तर मला स्वयंपाक करायला प्रचंड आवडतं. तर आयदर तुम्ही उपवास करा, नाहीतर तुम्ही जेव्हा खाताय, आजकाल सगळं अवेलेबल आहे गं. म्हणजे तुम्हाला नाचणीचे मिलेट्सचे नूडल्स मिळतात, प्रत्येक टाईपचे मिलेट्सचे, किंवा भात खाण्याऐवजी भातही खातो आपण, पण बार्लीचा दलिया असतो जो खूप गोष्टीसाठी, हॉर्मोन्स आणि याच्यासाठी चांगला असतो. तर ते करून, आय हॅव अ डॉटर, आय हॅव अ हजबंड ज्यांना छान छान खायला आवडतं. आणि आम्ही ॲज आर्टिस्ट एवढं मेहनत करतो आणि त्याच्यानंतर काहीतरी टेस्ट बड्सला फील गुडसाठी हवं असतं गं. म्हणून माझा जो डब्बा असतो ना, तो असा मी टेस्टी बनवते, विथ चटणी अँड दिस अँड दॅट, सगळं व्यवस्थित, जस्ट बिंग हेल्दी. म्हणजे जे आपण आपले पूर्वज जे खायचे ना, ते थोडं मॉडर्नाइज व्हर्जन करून. आणि सगळं शक्य आहे गं. म्हणजे काही आपल्याला मैद्याची गरज नसते, सगळं शक्य आहे. एक्झॅक्टली. आणि आम्ही तर कधी कधी ब्रेकमध्ये मखाणा वगैरे आणलेला असतो, मखाण्याची भेळ करून खातो. पोट भरतं, जेवायची गरज लागत नाही. सो असं. आणि मला आठवते ताईने मला एकदा, मला पास्ता खूप आवडतो पण ते मैदा वगैरे त्यामुळे मी ते नाही खात, पण तिने मला ते गव्हाचा पास्ता होता आणि माझ्यासाठी तिने मस्त डबा भरून करून आणला होता की तुला आवडतो. इतका यम्मी होता, खूप खाल्ला मी तो पास्ता, अगदी पोट. त्यामुळे त्यांना व्हाईट सॉसमध्ये केलेलं, कारण मला माहिती आहे की ते दोघं एवढं मनापासून, आणि ते लोक कंटिन्यूस काम करत असतात आणि त्यांना ते काळजी घेणं आपल्या शरीराची, ह्याची तर फिल्म्स पण चालू होते विथ दॅट. ही तर ऑलमोस्ट सेटवरच असते. सो मी तेच म्हटलं की मैद्याच्या ऐवजी इफ यू वॉन्ट टू मेक इट व्हाईट सॉस, तुम्ही पनीरचं प्युरे करा विथ क्रीम आणि ते तुम्ही टाका. इट टेस्ट सेम आणि अमेझिंग लागतं. अमेझिंग. वर आपण सगळेजण बिलीव्ह करतो, असा एखादा पदार्थ जो तुमच्या तिघांच्या लंचमध्ये रोज असतो आणि त्याच्याशिवाय जमतच नाही तुम्हाला, तो हवाच आपल्या लंचमध्ये, तर तो कोणता पदार्थ? मी अगदी खरं सांगू की मी परभणी जेव्हापासून सोडलं, म्हणजे मागे 14 वर्षांपूर्वीपासून मी घरी होतो, तोवर मी इतक्या गोष्टी, म्हणजे लहानपणी असं मम्मी सांगते की मावशीकडे वगैरे मी जेव्हा होतो, आता माझी मावशी बघत असेल तर ती खूप हसेल आणि चिडेल, की दुधामध्ये जर ब्रेडचे किंवा बिस्किटाचे तुकडे पण जर करून टाकायचे आहेत ना, टोस्टचे बिस्किट, ते सेम का नाही आहेत म्हणून मी दूध पालतं करून टाकायचो. सेम पाहिजे ते. असं काय वेळेपणा होता. मी आता कोणी माझ्यासोबत केलं मी थोबडवेन. बिचारे त्यांनी मला खूप पेशन्सने मोठं केलं. पण त्याच्यानंतर ते माझं जे सुटलं की हे नको ते नको, कारण पर्यायच नाही, उपाशी राहायला लागेल जर हे नको. आणि ते मी करून पाहिलं सुरुवातीला की नाही मला नाही आवडत, आणि पण मग उपाशी कोणी आणून नाही देणार, तुमच्यासाठी बनवणार नाही. सो ते जे एक पर्याय नसल्यावर जे होतं ना, सो माझे टेस्ट बर्ड्ससाठी जगणं सुटल्यासारखं झालं आहे. सो मला आता हे नको ते नको असं होत नाही. जे देईल ते मी खातो. अगदीच काहीतरी फिरसबी, काहीतरी असं म्हणतात फरसबी, ते मला नाही आवडत अजून. कॉमन पदार्थ कोणता असतो रोज लंचमध्ये? असतो सम फायबर. तर मी सगळ्यांना हे सांगेन, शुगर पण ज्यांना खायची इनकेस जर असेल, माझ्या मते, माझ्या शरीरानुसार, ते लंचच्या टाईमला सगळ्या फूड नंतर खाल्लेली आणि तुम्ही खूप सारं फायबर खाल्ल्यावर जर तुम्ही थोडीशी काही शुगरचा प्रकार खाल्ला तर तो तुमचं शुगर लेवल स्पाइक नाही करू देत. सो दॅट इज बेस्ट टाइम टू इट शुगर. फायबर इज माय आन्सर. काय असतं रोज कॉमन लंच? तूप, भरपूर तूप आमच्या दोघांच्या प्लेटमध्ये असतं आणि आय कॅरी इट एव्हरी टाईम. तूप आणि मीठ.
जे आपण म्हणतो आय बिलीव्ह इन फास्टिंग. फास्ट करावं म्हणून आपल्या पूर्वजांनी केलं, कारण ते बाकीच्या लेवल्सवर पण ऑटोफॅगी आणि ह्याच्यासाठी हेल्प करतं. स्किन पण छान, लोकांना वाटतं की आम्ही फक्त सलॉनमध्येच जात असतो, पण तसं नाही आहे. आणि सेकंड थिंग इज फॅट. आपण घाबरतो त्या गोष्टीला, पण ते सगळं प्रमाणात खाल्लं तर बरं असतं. तर तूप इज माय फेवरेट थिंग. तुझ्या लंचमध्ये काय असतं रोज कॉमन शिवाय जमतच नाही? तूप सेम. म्हणजे मी भाजी कुठलीही आणेन किंवा बाकी काही आणेन, पण तूप हे असतंच. आणि तेही घरून बनवलेलं गावठी तूप. हां, कारण आई मग पाठवते, कोणी येणार असेल तर किंवा स्वतः येणार असेल तर मग ते तुपाचा प्रॉपर डब्बा घेऊन येते. सो ते असतं नेहमी. तुमच्या तिघांच्याही बोलण्यातनं भाताचा उल्लेख कुठेच आला नाही. तुम्ही तिघही भात खात नाही लंच, कारण असं असतं ना की पोळी भाजी खाल्ल्यानंतर थोडासा तरी भात हवा लंचमध्ये. तुमच्या तिघांच्याही ते आलं नाही आहे बोलण्यामध्ये. तर तुमच्या लंचमध्ये भाताचा किंवा फूडमध्ये किंवा मीलमध्ये भाताचा समावेशच नसतो. अगेन मी परभणीचा असल्यामुळे तिकडे भात फार पिकत नाही. मराठवाडा साईडला जिथे आपण आहोत आता सोलापूरमध्ये त्याच्या जवळपासच. सो भात लहानपणापासून असं नाहीच. घरात जर काहीच नसेल आणि आमच्या शाळेमध्ये तांदूळ द्यायचे विद्यार्थ्यांना, सो आमच्यासाठी असं होतं, जे खूप कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते, पण आमच्यासाठी असं की घरात काही नाही आहे तर ठीक आहे आजच्या दिवस खिचडी ॲडजस्ट करा. पण मी जेव्हा इकडे आलो मुंबई पुण्यात आणि कोकणातून आलेले सगळे फ्रेंड्स जेव्हा बघितले, भात म्हणजे त्यांचं असं की जीव की होणारच नाही जेवण पूर्ण जर भात नसेल. पण असं माझं अजिबात नाही आहे. सो मला भात प्रचंड आवडतं. मला पोळी नाही आवडत, मला भात आणि भाकरी आवडतं. बट हेल्थ रिझनसाठी मी बादलीचा दलिया खाते, जो मी भातासारखंच त्याचं दही भात करते, असं करून मी खाते. पण जर चीट मील करायचं असेल ना, तर पहिलं मी आईंना सांगते, माझ्या सासूबाईंना सांगते की वरण भात तूप मीठ लिंबू कुस्करून द्या ना, आणि भरपूर तूप किंवा मऊ भात. म्हणजे हे केतकरांकडे आल्यावर मी खायला लागले, पण मला वरण भात तूप मीठ लिंबू हा माझा फेवरेट अँड दॅट इज माय चीट मील. पण तू तर कोकणातली आहेस आणि कोकण इज इक्वल टू भात. तू काय नाही खात का बंद केलं? नेहमी खायचे भात, पण खूप नाही खायचे, प्रमाणातच. जेवण खूप प्रमाणात आहे माझं खाणं. सो इथे पण मी भात खाते, पण जर मी चपाती घेतली तर मग मी थोडासा अगदीच सुकं खाऊ नये असं म्हणतात माझी आजी आणि आई. सो मग भात घेतला तर मी थोडासा भात खाते. किंवा जेव्हा डाएट चालू होतं, जेव्हा मी प्रॉपर जेवण सुरू केलं, एक दिवस चपाती एक दिवस भात, एक दिवस चपाती, असं ते बॅलन्स करत होते. कारण ना प्रॉब्लेम हा होतो की भात खाल्ला की खूप झोप येते आणि कंटिन्यू सीन असतात, आणि मग एका पॉईंटला जर शांत बसलो जेवण झालं की ना डुलकीच मारायला होते. त्यामुळे मी भात कमी केला आता सध्या. अदरवाईज मी जेव्हा घरी असते सुट्टीत, तर तेव्हा मी प्रॉपर जेवण करते, चपाती भात भाजी, आणि तेव्हा मी भात खाते. 3 हेल्दी लोकांशी बोलल्यानंतर आता इकडनं थोडंसं मोटिवेशन घेऊन जाते मी. थँक्यू सो मच गाईज, इतक्या छान गप्पा मारल्या आणि झालाच आहे तुमचा लंच टाईम. सो पोट भरून जेवा आणि भेटूया आपण परत. बाय बाय.